मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। आमरण उपोषण ते करतायत आणि आझाद मैदानच्या बाहेर आता लंच टाइम झालेला आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि थेट यांच्याकडे जाणार आहोत। कांदा, चटणी आणि ठेचा असा आजचा मेनू दिसतोय। काय आहे मेनू आजचा? आजचा मेनू आहे कांदा, चटणी आणि मिरची ठेचा। आणि हा आमच्या सकल मराठा समाजाने पाठवून दिलेला आमची शिदोरी आहे। हो, किती जणांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आहे? आमच्या गावाकडून अंदाजे 3000 भाकरी आज काही आल्या तर उद्या येणार आहेत काही। हो, पण त्याच्यामध्ये पोट भरतंय सगळ्यांचं, कारण मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सध्या मुंबईत खाण्यापेक्षा ज्या वेळेस आम्हाला मराठा आरक्षण आमच्या मुलाबाळासाठी भेटेल ते खरं आमचं पोट भरलेलं असेल। एकंदरीतच अनुभव तुमच्यासाठी कसा आहे? आजचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। लेकरं बाळा गावाकडे सोडून तुम्ही इथं आलाय, मराठा आरक्षण मागताय, तुम्हाला सोयी सुविधा मिळत आहेत का? आणि सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल असा विश्वास तुम्हाला आहे का? सरकारने आमच्या मागण्या केल्या पाहिजेत, परंतु सरकारचा आजपर्यंत आम्हाला कुठलाही प्रतिसाद नाही आहे। परंतु हे सगळं करत असताना सरकारने जवळजवळ ह्याच्यामध्ये कुठे हॉटेल चालू नाही किंवा कुठे म्हणजे खाणे बंद केलं आहे। निसर्गाने साथ सोडली, पाऊस आला, सरकारला असं वाटलं की जर ह्यांना खायला नाही भेटलं तर मराठे पळून जाते गावाकडे, गावखेड्याकडे। पण मराठे हटणाऱ्यापैकी नाहीत। आम्ही आरक्षण घेणार नंतरच जाणार। मोठं विधान या ठिकाणी केलंय, मराठा हटणाऱ्यांपैकी नाही, आरक्षण घेणार मगच जाणार। हे बघा, या ठिकाणी भात सुद्धा ते दाखवत आहेत आपल्याला आणि कशा पद्धतीनं जेवण सध्या मुंबईच्या मराठा आंदोलकांचं त्यांच्याच आणलेल्या ट्रकमध्ये सुरू आहे ते सुद्धा आपण पाहतोय। काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव चंद्रकांत धोंडेबा तांबे, वय 75 वर्ष आहे। मी तांबा राजुरी तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणाहून आलेलो आहोत। आम्ही 100 असणारे दादांचे मावळे आहोत, तरी आरक्षण घेण्यासाठी आलेलो आहोत। आरक्षण नाही दिले निर्धारलेल्या सरकारने, गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे हे। जरी एकनाथ शिंदे मराठी असला तो ओरिजिनल मराठी नाही आहे, अजित पवार ओरिजिनल मराठी नाही। आपण पाहतोय या ठिकाणी बघा, कांदा, त्यासोबत ठेचा आणि भाकरी या सगळ्या सोबत आता नाश्त्याला जेवणाला सुरुवात झालेली आहे। काय भावना आहे तुमच्या? या ठिकाणी दुसरा दिवस आहे, गावची आठवण येते? नाही, गावात आठवण येते का? येते ना, पण हे आरक्षण भेटल्याशिवाय जायचं नाही। जायचं नाही असा पवित्रा घेतलेला आहे। आणि आपण पाहतोय की कांदा, मुळा, भाजी, चटणी आणि ठेचा या सगळ्या सोबत आता या ठिकाणी न्याहारीला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन मनीष गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।